आज बनवला मल्टीग्रेन आटा. त्यासाठी हे सगळी तयारी चालू होती बघा. लहानापासून मोठ्यापर्यंत हे पीठ खूप फायदेमंद आहे. त्यासाठी नाचणी घेतली, हरभरा घेतला, ज्वारी घेतली, बाजरी सुद्धा घेतली बरं का, आणि गहू घेतलं, आणि अर्धा किलो मूग घेतलं, आणि अर्धा किलो मटकी घेतली. हे मूग मटकी अर्धा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये घेतलं. हे बाकी सगळं जिन्नस ना 1-1 किलोच्या प्रमाणामध्ये घेतलं. तर हे लहानापासून मोठ्यापर्यंत ना खूपच फायदेमंद असतं आणि खायला पण खूप छान लागते. याच्यापासून आपण धिरडं, धपाट आणि भाकरी, चपाती काही बनवू शकतो. आता ओट्स ठेवायला जागाच नव्हती म्हणून डब्यातूनच दाखवले बरं का. ओट्स सुद्धा टाकले. हे सगळे जिन्नस ना आपल्याला एकदम छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर पीठ गिरणीमध्ये ठेवलं आणि महाराजाचं दर्शन घेऊन आलो शॉपिंगला. इथं शॉपिंग थोडीशीच होती पण हाऊस खूप मोठी असते बघा. आणि इथं रियांश पप्पाला शॉपिंग करून देत नव्हता म्हणून माझ्यावर असा काही खेळ सुरू केलेला होता बरं काय. आजूबाजूला बघत होते कोणी काय हसतील म्हणून, पण आई झाल्यावर हे सगळं आपल्याला करावंच लागतं. आणि लेकरा असं काही केलं तर गप्प बसावंच लागतं, कारण की त्यांना एंगेज ठेवावंच लागतं. एक जण शॉपिंग केलं तर एक जण लेकरांना सांभाळावं लागतं. आणि रात्रीचं उशीर खूप झालेले होतं, 9:30 पावणे 10 वाजले होते, म्हणून बाहेरच मस्त असं जेवण केलं. आणि संध्याकाळचं वातावरण होतं, एवढं थंड वारं सुटलेले होतं ना. आणि इथं पीठ सुद्धा दळून आणलेले होतं, ते सुद्धा मी त्या डब्यामध्ये भरून ठेवलं बघा. आणि इथं थंड व्हायला ठेवलं होतं पहिल्यांदा पीठ, आणि चाळून बघलं तर काहीच निघाले नाही म्हणून तसंच भरून ठेवलं. एवढं बारीक दळून दिलेले होतं. आणि हीच ती छोटी मोठी शॉपिंग, जे गरजू वस्तू होते ना तेच घ्यायला गेली होती. काही पॅन्ट्स लागत होते मला, लेगिन्स, त्यानंतर स्टॉल माझी हरवलेली होती म्हणून ते सुद्धा घेतली.